हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? अरे वाह, बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन हम लोगों ने मस्त पैकी अपना ओवरऑल आज का सेशन बहुत देखा होगा आप लोगों ने मॉर्निंग को, जैसे हम लोगों ने पढ़ाई किया था, है ना? उसमें मेजरमेंट की बहुत बेहतरीन सा समझ हम लोगों ने समझ लिया है, बराबर है? जिसमें लीटर, मीटर, ग्राम, ग्रोम जो भी है सारी चीजें हम लोगों ने पढ़े थे, है ना? तो कल का जो हम लोगों ने लाइव क्लास लिया था ना बड़ा, उसका कुछ तो भी थोड़ा बहुत एक दो सवाल शायद किसी बच्चों को नहीं समझा था, तो उसको मैं थोड़ा रिपीट कर लेता हूँ और एक आध दो सवाल कुछ एक्स्ट्रा ले लेते हैं, ठीक है? बाद में जो आज हम लोगों ने सीखा है उसी के ओरिएंटेड कुछ ना कुछ चीजें थोड़ा सा एक्स्ट्रा में करने की कोशिश करेंगे और फिर खत्म कर लेंगे। ओके, तो चलो, क्या रेडी हो आप लोग? तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं। शुरुआत में बस मैं आप सभी का वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। कोई नए बच्चा नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। तो चलो शुरुआत करते हैं आज का ये बेहतरीन सा सफर। ओ माय गॉड, काय म्हणतोय प्रश्न की एका दिवसाच्या किती टक्के 4 तास 30 मिनिट होतात? माय गॉड, एका दिवसाचा म्हणतोय। बाळांनो मला एक गोष्ट सांगा, एका दिवसात किती तास असतात रे? एक्झॅक्टली, एका दिवसात टोटल 24 तास असतात, मान्य कराल? पण त्याचं असं म्हणणं आहे की एका दिवसाचे किती टक्के 4 तास 30 मिनिटं होणार? आता मला सांग, 4 तास 30 मिनिट, आता मला सांग रे बाळा, नाही हा बरोबर 4.5 तुझी गोष्ट बरोबर आहे। तर एक तास हा 24 तासाचा झाला, सॉरी एक दिवस हा 24 तासाचा झाला, मान्य कराल? आणि हा 4 तास 30 मिनिटं आहे, मग एक तास मध्ये आहे आणि काही मिनिटामध्ये आहे। आपल्याला तसं नाही चालत, आपल्याला पाहिजे तर सगळेही तासामध्येच पाहिजे, नाही तर पाहिजे तर सगळेही मिनिटमध्येच पाहिजे, बरोबर आहे? तर मिनिटमध्ये तर काही वाटत नाही, तर आपण तासामध्येच रूपांतर करू। तर 4 तास 50 मिनिट म्हणजे लक्षात ठेवायच्या बाळा, हा 30 मिनिट म्हणजे कधी पण लक्षात ठेवाल तासाच्या स्वरूपामध्ये 50च्या स्वरूपात असते, बरोबर आहे? म्हणजे 4.5 तास, समजलं का? हा बघा 30 मिनिट, 30 मिनिट म्हणजे किती तास? तर 0.50 तास किंवा 0.5 तास असं म्हणू शकतो तुम्ही, ठीक आहे? समजलं का रे? याला 0.5 तास म्हणजे 0.5 तास असं लक्षात ठेवा, लक्षात राहील? लक्षात राहील? थांबा बरं, पाहू बरं पेंट आहे का संपला? आहे. ठीक आहे, आता समजलं? आता बघा, हा पण तासामध्ये झाला, हा पण तासामध्ये झाला। गोष्ट समजली की नाही समजली? आता मला सांग, एक दिवसाच्या किती टक्के 4 तास? आता किती टक्के म्हटल्यावर मला सांग, कशाबद्दल विचारलं आहे? तास। 4 तास 30 मिनिटाबद्दल तुम्हाला विचारलं आहे ओव्हरऑल दिवसाच्या स्वरूपामध्ये, बरोबर आहे? म्हणजे टोटल मोठा कोण आहे? 4.5 मोठा आहे की 24 तास मोठे आहेत? 24 तास। जो मोठा असते ना बाळा, नेहमी लक्षात ठेवायचं, खाली भागाकारामध्ये घ्यायचं आणि जे छोटू ज्या त्याबद्दल विचारलाय तो वरती घ्यायचा, ठीक आहे? म्हणजे 4.5 आणि टक्के म्हणलं आहे त्यांनी, म्हणून गुणीला काय करणे? 100 करणे। आता गुणीला 100च का करणे? कारण की टक्केवारी जेव्हा आपण अभ्यास करून बाळा तेव्हा तुम्हाला समजून जाणार, ठीक आहे? त्यांनी टक्केच्या स्वरूपात विचारलं म्हणून मी गुणीला 100 केलं आहे, ओके? आता बघा बाळांनो, याला सॉल्व्ह करत असताना खूप छान गोष्ट करायची, ती म्हणजे काय? तर बघा, पॉइंट नंतर किती अंक आहे रे? 1। त्या पॉइंटला मला गायब करायचं तर मला काय करावं लागणार? काय करावं लागणार? टकल्या लावावं लागणार। म्हणजे काय? तर बघा, मग बघा, अरे रे रे, काय करावं लागणार? तर 45 डिवाइडेड बाय 2 4 आणि त्याला टकल्या लावून टाका, खत्म। काय बात क्लियर हुई क्या? आता बघा, हा टकल्या गेला, त्याच्यानंतर काय उरलं रे बाळांनो? लक्ष दे रे बाळा, थांबा। 45 डिवाइडेड बाय 24 इंटू 10। आता मला सांग, हा 2च्या फळ्यात येतो का? हा पण आणि हा पण? हो सर। 2 किती जा? 5 जा। हा किती जा? 12 जा। समजलं ना? आता 45 इंटू 5 राहिलं आणि इथे फक्त डिवाइडेड बाय 12 राहिलं, समजलं इथपर्यंत? आता मला अजून सांगा रे, सगळ्यात मेन, 45 आणि 12 3च्या फळ्यात येतो? येतो? 3 किती जा? 4 जा। 3 1 जा 3, 3 5 जा 15। आता मला सांगा, 15 इंटू 5 डिवाइडेड बाय 4च उरलं ना रे, बरोबर आहे? याचा गुणाकार कराल तर कसं होतं? 15 पाची 1, 15 पाची 15 5 चा पटसे आला पाहिजे, तुम्हाला सांगितलं होतं ना? 15 पाची 15 5 जा 75 रपकसे आला पाहिजे, ठीक है? म्हणजे किती बाळा? 75 डिवाइडेड बाय 4। अब इसको डिवाइड कर लेते, दिमाग खराब। 5 से किससे? 4 से। तो 4 1 जा 4, 7 से 4 गया 35,
और 7 4 9 जा 36 होता है, तो 4 8 जा लेना पड़ेगा, कितना 32। 5 से 2 गया 3, फिर टकला लगाएंगे 4 कितना जा 30 पॉइंट देने के बाद 4 कितना जा 30, 7 जा 28, फिर 2 और फिर टकलिया और ये 5 मतलब 18.75 आपका आंसर रहेगा। है क्या? वो देखो है 18.75। कॅल्क्युलेशन वर खेळाय बाळा इथे, ज्याला कॅल्क्युलेशन समजलं खतम झालं। सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला की तासामध्ये दोघांना रूपांतर करा। हा 24 तास जरूर आहे, पण हा 4 तास 30 मिनिटं आहे, याला तासामध्ये रूपांतर करायसाठी 30 मिनिटं म्हणजे काय तर 0.5 तास असते, हे लक्षात ठेवायचं। मग बस, आणि ज्याबद्दल विचारलाय त्याला खाली ठेवा आणि टक्केवारी विचारलं होतं म्हणून गुणिले हा 100, मग काटापिटा करणारच होता, बाकी काही नाही करणार होता, हो की नाही? चला मग नेक्स्ट एग्जाम्पल कडे जाऊया, तुम्हाला समजो। देखो बड़ा, नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाएंगे। 16% नाही बड़ा, 16%। आता 16% म्हणजे काय? 16% टक्के बघा, हे जे टक्केवारी असतात ना, याचा मिनिंगच 1/100 असतो। टक्केवारी जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला हे सगळे सांगून देणारच आहे। लवकरच आपला मला वाटते पुढल्या हप्त्यामध्ये आपला हा टक्केवारी चॅप्टर स्टार्ट करून टाकणार आहोत आपण, ओके। आता तर 16% म्हणतोय, तर टक्के म्हणजे काय? 1/100 म्हणजे खाली 100 येणार, मान्य कराल? आता मला सांगा 16 म्हणजे काय असतो बाळा? 16 म्हणजे 4 into 4 होतो। 100 म्हणजे 10 into 10 होतो। आता मला सांगा अंडर रूट म्हणजे वर्गमुळामध्ये जर एखादी संख्या 2 वेळा असते तर बाहेर निघतो तर एकच 10, 10 2 वेळा आहे तर बाहेर निघेल तर एकच 10। आता मला सांगा, तुम्ही बघाल तर इथं उत्तर नाही आहे, जे काही तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे टक्केवारीच्या स्वरूपात विचारलंय। जेव्हा बघा ना, उत्तर तुम्हाला टक्केच्या स्वरूपात आहे, जर उत्तर तुमच्या पर्सेंटेजच्या स्वरूपात आहे, तुमचं उत्तर फ्रॅक्शन मध्ये आलाय, टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी फक्त गुणिला 100 करणे, हा लक्षात ठेवायचं। 10 किती जातं? 10 जा, आणि 4 into 10 म्हणजे किती बाळा? तर 40% तुमचा काय राहणार उत्तर। इतकं सोपं असते, चुटकीभर सिंदूरवाला काम, ठीक आहे। फक्त लक्षात ठेवायचं की पर्यायामध्ये तुम्हाला टक्केवारीच्या स्वरूपात दिलाय ना, जर पर्सेंटेजच्या स्वरूपात दिलाय, आपल्याला फ्रॅक्शन मध्ये उत्तर आलेलं आहे, तर आपल्याला टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी गुणिला 100 करावं लागेल, हा लक्षात ठेवायचं। समजलं? म्हणून हा, ठीक आहे। चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया रे। टन टन टन, ओ माय गॉड, मोठा भयंकर प्रश्न। 75 ते 95 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणते रे भगवंता, वया बनवायचंच काम आहे। म्हणजे का 75 76 77 78 79 80 आणि का 97 पर्यंत का बेरीज करत बसून का आम्ही? इतना इतने यही बच गया क्या अभी अपने को? बताओ, यही करते बैठेंगे क्या? तो इसका एक फॉर्मूला है बच्चा, एक चीज याद रखना, जब भी कभी टोटल जे काही तुम्ही याला बेरीज म्हणता ना बाळा, या नैसर्गिक संख्यांबद्दल लक्षात ठेवा, ठीक आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला बेरीज करायची असते नैसर्गिक संख्यांची, जिथपासनं म्हटलंय तिथपासनं, ठीक आहे। तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं, ज्याबद्दल म्हटलंय, कशाबद्दल म्हटलंय? 95 आणि 75, ठीक आहे। तर 95 नाही आहे, हा 97 आहे ना, आणि 75, यांच्या दोघांची पहिले काय करणे? बेरीज करणे, समजलं? बघा हे लक्षात ठेवा, ज्या दोन अंकांबद्दल म्हटलंय तुम्हाला, कुठपासून कुठपर्यंत म्हटलंय, त्यांचंच बेरीज करणे आणि गुणाकार यांचीच वजाबाकी करणे। बघा, यांचीच वजाबाकी करून +1 करणे। काय? पहिले पॅटर्न समजून घ्या। जर हा सपोज बघा, फॉर्म्युला पण मी तुम्हाला काढून दाखवणार, याचा फॉर्म्युला कसा लिहायचा आणि भागीला 2 करणे। फॉर्म्युला सांगतो, याचा फॉर्म्युला कसं लिहाल, तर टोटल कधी पण करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवाल, ज्या दोन संख्याबद्दल म्हटलंय, जसं मी याला ए म्हणतो, याला बी म्हणतो, ठीक आहे। बी मोठी झाली आणि ए छोटी झाली, ठीक आहे। तर बी प्लस ए करणे, त्यानंतर बी मायनस ए करणे, +1 करणे, डिवायडेड बाय 2 करणे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। शेवटची संख्या प्लस पहिली संख्या गुणिला शेवटची संख्या मायनस पहिली संख्या +1 भागीला 2 उत्तर राहणार। चला करून पाहू, दिमाग खराब होते काय होतं। तर 97 + 5, 7 आणि 5 किती होतात? अरे 7 आणि 5 किती होतात ते सांग बाळा। 7 आणि 5 12, गुड, समझा क्या यार? अब 9 और 10 ये कितना? 17, 17 नाही 17। चला, आता 7तून 5 गेले बाळा 2, आणि त्याच्यानं आता हा बघा गुणाकारच करतोय बरं मी, हो। आता 9तून 7 गेले भाऊ, ओ माय गॉड, 2च आले अजून, आणि 22 + 1 भागीला 2, आणि हा 172 into 22 + 1 21 होते का? हा बया झाला का रे? 23 डिवायडेड बाय
2. आता 172 ला 2 ने डिवाइड करा. 2 8 जा 16, 2 6 जा 12 म्हणजे किती जा 86 जा. ओ माय गॉड. आता 86 ला 23 ने गुणाकार करा गा होत बसल. चला 3 6 जा किती रे बाळा डायरेक्ट 86 चा गुणाकार आपण करू 23 सोबत. चालेल. 3 6 जा किती 18, 3 8 जा किती अरे 3 8 जा 9 म्हणते हा काय बया. 3 8 जा 24 प्लस 1 25 प्लस 2 6 जा 12. मी का म्हणतो प्रत्येकाचे अंकच वेगळे वेगळे आहेत ती माफ करा. 2 8 जा 16 आणि तो 17. हा 8 7 9 1 1 9 7 8 तुमचा उत्तर. 1 9 7 8 तुमचा उत्तर. क्या ये बात क्लियर हुआ? ओके. नेक्स्ट एग्जांपल की तरफ अगर मैं सपोज जाना चाहूं बड़ा तो ध्यान देना. ओह माय गॉड बहुत ही बेहतरीन एग्जांपल हमने देखा था. ग्रास दोन ग्रास म्हणजे गवत नाही हो, नाही तर गवत म्हणाल. 2 ग्रास भाई 2 ग्रास बद्दल माहिती नसेल तर एक ग्रास बद्दल तुम्हाला मी जरा सांगतोय. ग्रास म्हणजे ग्रास म्हणजे लक्षात ठेवायच्या 144 वस्तू असतात. किती वस्तू 144. एक ग्रास म्हणजे 144 वस्तू तर 2 ग्रास म्हणजे किती नाही समजला. बढिया समजला. मी काय म्हणलो तुला. जर तू एका दिवसात सपोज 10 किलो मटन खातेस तर 2 दिवसात किती खाशील. का केलास डबलच केला ना. सेम चीज. एक ग्रॉस म्हणजे 144 तर 2 ग्रॉस म्हणजे त्यालाच डबल करून टाकायचं 144. नाही तर सीधा गुणीला 2 करा ना. डबल करणे म्हणजे किती 8 8 2 समजलं. तर 2 ग्रास म्हणजे किती 288. अच्छा 7. ओ माय गॉड. आता हा डझन म्हणते का. मी का म्हणतो 1 डझन म्हणजे किती 12 वस्तू. तर 7 डझन म्हणजे 12 गुणिले 7. 7 12 आणि 12 7 144. कोण म्हणते वा. मी म्हणतो तर आपणही म्हणतात 144 12 7 तर किती मस्त टेबल करून राहिले तुम्ही. किती बाळा 84. अच्छा म्हणजे का टेबल म्हणायचा 12 1 12 12 तुने 24 12 30 असं म्हणत जातो. वा चांगला आहे. 8 आणि 4 12 8 आणि 1 17 आणि हा 13. आता 3 7 2 आलं बाळा ओव्हरऑल. त्यांनी काय अरे भगवान इथेही थांबला नाही तो. यांची बेरीज केल्यावर किती डझन होते तो विचारतोय. आपल्याला माहित आहे 1 डझन मध्ये किती वस्तू असतात 12. तर 372 वस्तू आहेत. ते डझन मध्ये रूपांतर करण्यासाठी 372 ला 12 ने डिवाइड करणे. लक्ष दे 12 3 36 होतात. उरले किती 12 ना 12 1 12 आणि उत्तर 31. खताय समजलं का. नेक्स्ट सवाल देखो बच्चा देखो. आता का म्हणते 12 डेसिमीटर का म्हणजे किती किलोमीटर. आपल्याला आपला फंडा माहित आहे ना. कोटी राहू दे तो नाही म्हणू आपण. नाही तर तो माहिती होऊन जाईल सगळ्याला का नाही तो नाही म्हणावचा. आपल्या मनात ठेवायचा डायरेक्ट म्हणावचा. किलो हेक्टर डेका मीटर लीटर ग्राम. बहुत बढ़िया. मग देसी सेंटी बढ़िया. अरे वारे माझ्या पोरगा 1 नंबर. आता हा कोणाकोणाला चार्टच माहित नाही रे. झाला मग सत्यानाश हो का नाही. तर मग मला सांग इकडे परावच्या वेळेस का अरे इकडे जातानी डिवाइड गुड. इकडे जातानी आराम. आता डेसी कोणाकडे आहे का डेसी हा आहे. आता डेसी मीटरचा किलोमीटर पर्यंत पराचा आहे. कुठपर्यंत पराचा आहे किलो म्हणजे आता पाय किती किलो डेसी आहे रे 15. आता बघ इकडे परणे आहे म्हणजे डिवाइड करणे आहे ना. तर 15 ला डिवाइड करायचं कशानं. किती टुबुक गेला आपण टुबुक 2 3 4 म्हणजे किती टकले लावू 1 2 3 4. नाही समजला का. आता खाली किती टकले आहेत 10,000 बरोबर. किती टकले आहेत 4 टकले आहेत. तर बाळा 4 अंकानंतर पॉइंट लावायचं. सर दोनच अंक आहेत ना जी. तर बया आपण किती अंक बनवू शकतो समोर लावा 1 2 3 4. आता 4 अंकानंतर पॉइंट द्या 1 2 3 4 लावला जी. म्हणजे उत्तर काउंट नाही आहे 0.0015 असेलच. मग याच्या समोर किती 0 राहू द्या काही फरक नाही पडे नाही आहे. समजला का. अरे तर पॉइंटच्या आधीच्या शून्याला अर्थ असते का. आता 1 रुपयाच्या समोर तो किती काही टकले लाव 1च रुपया राहील तो.
एकच्या नंतर नको लावजो. तर सांगतो ना, मागे लावलास त्याला अर्थ राहील का? समोर लावलास त्याला अर्थ राहील का? आता तुझ्याकडे जसं आता माझ्याकडे कुठं आहे? होता ना काय ते काहीतरी होता. हा हा. आता मी काय म्हणतो, या 1 रुपयाच्या समोर तू किती टकले लावलास? 1च रुपये राहील. हा. मागे लावल्यावर आता पावा लागेल. ठीक आहे, मागे लावल्यावर वाढतील ना. तसंच वाणी गत आहे. ठीक है, तो चल रे बाबू, खत्म करते, नहीं तो ये पागल कर देंगे अपने को. देखो 34 ग्राम का पुन्हा तेज कोटी हिंट नाही तो नाही पाय किलो हेक्टर डेका मीटर लीटर ग्राम मग देसी मग सेंटी मिली कोण मिली. देखो अब देखो 34 ग्राम म्हणते का? कोणती ग्राम? ग्राम कुठे आहे? ग्राम हा आहे. आता ग्रामच्या रूपांतर मिली म्हणते. मिली इकडे आहे म्हणजे कुठे जात आहे तो? इकडे. इकडे जाताना काय करतो आपण? गुणाकार. म्हणजे 34 ला गुणाकार करावा लागेल. लक्ष दे. किती गुणाकार करू? टू बुक टू बुक टू बुक किती? 3 म्हणजे 3 टकल्यासोबत गुणाकार म्हणजे 34,000 काय रे? मिली ग्राम तुमचा उत्तर. कुठे आहे रे? अरे क्या ये बात पकड़ में आई क्या? आई होप बच्चा आपको सारे चीज समझ में आई होंगी जो भी हम लोगों ने चीजें डिस्कस किया है. अगर थोड़ा बहुत भी आपको अगर सपोज हमारे पढ़ाई हुई चीज अगर अच्छी लगी हो तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा. अगर सपोज आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो आप ये 8275397522 पे कॉल करके सारी डिटेल पूछ सकते हो. ऐप के थ्रू हम लोग पढ़ते हैं. अभी भी वक्त नहीं गया है. आप चाहो तो हमारे साथ फिर से रीस्टार्ट कर सकते हो. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.